सर्वांना ख्रिस्तामध्ये शालोम सलाम. पवित्र शास्त्र मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 5 वचन 43 ते 48 फार सुंदर रीतीने या ठिकाणी आम्हाला सांगतं. प्रेम व सर्वांग पूर्णशील. आणि खरोखर देवाच्या प्रियजनांनो, या ठिकाणी परमेश्वर प्रभू येशू आम्हाला फार सुंदर गोष्ट शिकवत आहे, जी एकदमच वेगळी आहे, अद्भुत आहे. आणि म्हणून म्हटलंय, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आता शेजारी कोण? पवित्र शास्त्राप्रमाणे शेजारी तो प्रत्येक व्यक्ती आहे ज्याला गरज आहे, ज्याला परमेश्वराची गरज आहे, जो दुःखात आहे, जो संकटात आहे, जो परिस्थितीमध्ये आहे, तो कोणी असो, कुठलाही असो, कसाही असो, परंतु तो शेजारी आहे आणि त्याच्यावरती प्रीती करा असं आम्हाला म्हटलेलं आहे. व पुढे म्हटलंय, आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असं सांगितलं होतं, ते तुम्ही ऐकलंय. परंतु प्रभू येशू म्हणतो, मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. वैरी म्हणजे जे तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न करता इच्छित आहेत, जे तुमचे शत्रू असे तुम्हाला समजत असतील, जे वैरी आहेत तुमचे, त्यांच्यावरती प्रीती करा. आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. छळ करणाऱ्यांसाठी विरोध करण्याऐवजी प्रार्थना करा. देवाच्या प्रिय लोकांनो, ही वेळ आहे प्रार्थनेची, ही वेळ आहे देवाच्या समोर जे आहे झुकण्याची, देवाला मागण्याची, त्याला अधिकार देण्याची. तुमचा छळ करणारे जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो. देव पक्षपाती नाही, तो न्याय करत नाही. देवाच्या लोकांना ऐका, तो सर्व लोकांवरती आपला सूर्य उगवतो. जे वाईट करत आहे, जे पाप करत आहे त्यांच्यावरही, आणि जे चांगले वागत आहे, धार्मिक आहे त्यांच्यावरही. पुढं म्हटलेलं आहे की तो नीतिमानांवर व अनितिमानांवर पाऊस पाडतो, आहे ना. पाऊस पाडताना देखील तो भेदभाव करत नाही. तो किती चांगला परमेश्वर आहे. आणि म्हणून म्हटलंय की तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्यासारखे व्हा, कारण जे तुमच्यावरती प्रीती करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ ते काय? जकातदार हे तसंच करतात. जकातदार काय करतात माहिती आहे ना? जे त्यांच्याशी चांगलं वागतात, जे त्यांची जकात भरतात, त्यांच्याशी ते चांगला व्यवहार ठेवतात. मग आपण आपल्याशी चांगला वागणाऱ्याची जर प्रीती केली तर वेगळं काय? परंतु जे आपल्याशी वाईट वागत आहे त्यांच्यावर प्रेम करा असं सांगणारा परमेश्वर आम्हाला आज आव्हान देत आहे तसं करण्यासाठी, कारण तो स्वर्गीय पिता तसा आहे आणि आम्हाला तसं बनण्यासाठी तो आज बोलावतो, तो सांगत आहे. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता? परराष्ट्रीय म्हणजे जे विश्वास ठेवत नाही तेही तसेच करता. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसेच तुम्हीही पूर्ण व्हा. देवाच्या लोकांनो, आम्हाला या सर्व गोष्टीत पूर्ण व्हायचंय. ती सूत्र 15 अध्याय 3 वचन सांगतं की त्याचे नेत्र सर्वत्र आहे आणि ते सर्व काही पाहत आहे. आम्हाला याच्याशी विश्वास ठेवायचा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद.